आणि आता बातमी आहे नागपूर महानगरपालिकेतील परिवहन सुविधेसंदर्भातील. नागपूर शहरात आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या 3 बस ऑपरेटर्सच्या ताब्यात असलेल्या बसेसचे चेसिस तसेच बसमधील साहित्य गहाळ झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीनही ऑपरेटर्सकडून एकूण 32,39,710 रुपयांची वसुली करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नागपूर मनपाच्या परिवहन समितीची बैठक सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेत डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नगरी पुनरुत्थान मिशन अंतर्गत नागपूर मनपाला आपली बस सेवेसाठी 237 बसेस मिळाल्या होत्या. या बसेसचे संचालन करण्यासाठी मनपानं मेसर्स हंसा सिटी बस सर्व्हिसेस, मेसर्स आरके सिटी बस सर्व्हिसेस आणि मेसर्स ट्रॅव्हल टाइम सिटी बस सर्व्हिसेस या 3 ऑपरेटर्सची नियुक्ती केली होती. यात हंसा सिटी बस सर्व्हिस कडे 79, आरके सिटी बस सर्व्हिसेस कडे 79 तर ट्रॅव्हल टाइम सिटी बस कडे 79 बसेस संचालन करण्याची जबाबदारी होती. हंसा सिटी बस सर्व्हिसेस यांच्याकडे 49, मे आरके सिटी बस सर्व्हिसेस यांच्याकडे 15 व मे ट्रॅव्हल्स टाइम सिटी बस सर्व्हिसेस यांच्याकडे 59 असे एकूण 223 बसेस 15 वर्ष पूर्ण झाल्यामुळे निर्लेखन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान केलेल्या सर्वेक्षणात बसेसचे एसी व बसमधील काही साहित्य गहाळ असल्याचं निदर्शनास आलं. या संदर्भात कंपन्यांनी खुलासा करावा अशी नोटीस बजावली आहे. परंतु या 3ही ऑपरेटरनी नोटीसला उत्तर दिलं नाही. या कंपन्यातील कोणताही खुलासा न केल्यानं या 3ही ऑपरेटरच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिवहन विभागानं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून या सर्व बसेसचे मूल्यांकन केले. यानुसार हंसा सिटी बस सर्व्हिसेस कडून 16,99,490 रुपये, मे आरके सिटी बस सर्व्हिसेस कडून 3,77,920 तर मे ट्रॅव्हल्स टाइम सिटी बस सर्व्हिसेस कडून 11,62,300 रुपयांची वसुली करण्याचं निश्चित केलं आहे. या 3ही कंपन्यांनी वसुलीची रक्कम विहित कालावधीत मनपाकडे न भरल्यास आगामी देयकाकडून ही रक्कम मनपाच्या खात्यात वळती केली जाईल. त्याचप्रमाणे या 3ही ऑपरेटरवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. मनपाच्या परिवहन डेपोमध्ये बस तसेच डेपोमधील मालमत्ताची सुरक्षता लक्षात घेऊन मनपाच्या 7 बस डेपोमध्ये आणि मोर भवन 1 व मोर भवन 2 इथं 87 खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली. हे सुरक्षा रक्षक 3ही पाळ्यांमध्ये काम करतील.